सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मग सल्याची अंतिम यात्रा सुरू होती. अंत्यदर्शनासाठी त्याचं प्रेत ठेवण्यात आलं होतं आणि सगळे गँगस्टर येऊन त्याच्या प्रेताला नमस्कार करत होते. पोलीस बंदोबस्तसुद्धा होता. रवी शेठसुद्धा आले होते सल्याच्या अंतिम दर्शनाला. खरं तर हे अंतिम दर्शन आज रवी शेठचं घेण्याची वेळ आली असती सर्वांवर, पण जोपर्यंत त्यांचा अजित आहे तोपर्यंत रवी शेठच्या केसालाही धक्का लागणार नव्हता. आणि त्याचवेळी एक बूट पॉलिशवाला रवी शेठला भेटला आणि त्यानं त्याचा चेहरा त्यांना दाखवला. आणि त्याला बघून रवी शेठ चकित झाले आणि थक्क होऊन म्हणाले, अजित. पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि खिशातून एक नोट काढली, त्यावर काहीतरी लिहिलं आणि ती नोट त्या बूट पॉलिशवाल्याला दिली आणि अंत्यदर्शनाचा कार्यक्रम संपताच गाडीत बसून निघून गेले. आणि घरी पोहोचताच ते धावत पळतच घराच्या पायऱ्या चढत आतमध्ये आले आणि शारदा, अगं शारदा, शारदा कुठे आहेस तू, असं खूप आनंदात त्यांनी हाक मारली त्यांच्या पत्नीला. आणि कित्येक दिवसातून आज रवी शेठ बोलले आणि नुसते बोलले नाहीत तर इतक्या उत्साहात हाक मारली त्यांनी. आणि ती हाक ऐकून शारदा थोडी चकित झाली आणि त्या लगेच त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, काय झालं शेठजी. आणि आता रवी शेठनी मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या पत्नीला मिठी मारली आणि शारदा, आय एम सो हॅप्पी, शारदा, आय एम सो हॅप्पी असं म्हणून ते खूप खूप हसत होते. आणि त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि रवी शेठ इतके खुश का आहेत. सकाळी जाताना तर किती निराश होते. सल्याचा मृत्यू झाला आणि खुश होण्याऐवजी रवी शेठ सुद्धा नाराज दिसत होते सकाळी. कारण त्यांचा अजित या जगात नव्हता, त्यामुळे त्यांना कोणाचाही मृत्यू होणं चुकीचं वाटायचं. आणि आता का इतके आनंदाचा ठेवा सापडल्यासारखे खुश आहे ते कळेना. आणि शारदा म्हणाली, शेठजी काय झालं ते तरी सांगा आणि तुम्ही आधी खाली बसा बरं. आणि रवी शेठ हसून म्हणाले, नो नो, मी आता खाली बसणार नाही, उलट मी आता नाचणार आहे, तेही एका पायावर. हे बघ असा, असं म्हणून चक्क रवी शेठ एका पायावर नाचायला लागले लंगडी घालत. आणि खरंच त्यांचा उत्साह बघून शारदाला सुद्धा हसायला लागलं. आणि घरातला पुरुष असा हसता खेळता असला की घरही हसरं राहतं असं त्यांना वाटलं. आणि त्यांचा गोंधळ ऐकून 5.5 महिन्याची गरोदर चंद्रा पोटावर हात ठेवून बाहेर आली. खूप साधी साडी घातली होती तिनं. गरोदरपणाचं कसलंच तेज तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. डोळे निस्तेज होते. फक्त शशीला शोधायचे ते डोळे आणि थकले होते शोधून शोधून. तिचं नैसर्गिक ओरिजिनल सौंदर्य होतं तसंच होतं. आणि तिचं वय तरी किती होतं म्हणा, 19 वर्षाच्या आत बाहेरची होती चंद्रा. नुकतीच तारुण्यात आलेली आणि विधवा झाली. आणि ती तिथूनच रवी शेठला नाचताना बघत होती. पण तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते किंवा प्रश्नचिन्हसुद्धा नव्हतं. नुसतं बघायचं म्हणून बघायची आणि खरं तर जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती. आणि जगायचं आहे म्हणूनच जगत होती. तिच्या पोटातल्या बाळासाठी जगत होती. आणि आता रवी शेठनं तिला बघितलं आणि ते तिच्याकडे गेले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, चंद्रा बेटा, अखंड सौभाग्यवती राहा. आणि एवढंच म्हणून आतमध्ये निघून गेले डोळे पुसत पुसत. आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थसुद्धा अडाणी चंद्राला कळाला नाही. ती तशीच खूप उदास चेहऱ्यानं परत गेली आणि तिच्या नेहमीच्या ठिकाणी खुर्चीकडे बघत जाऊन बसली. त्याची सिगारेट
त्याचा ॲश ट्रे, त्याचे बूट सगळं सगळं काढून बसायची चंद्रा बाहेर आणि त्याला नुसतं बघत राहायची आणि सारखी म्हणायची, शशी तू मला फसवलंस. सांग ना, तू मला का फसवलं? आज तुझं बाळ माझ्या पोटात आहे म्हणून मी जिवंत आहे, पण फक्त शरीराने इथं आहे मी. माझी आत्मा तर कधीच तुझा पाठलाग करत तुझ्या मागे मागे आली आहे. सगळेजण मला तुझी शपथ घालतात, बाळाची शपथ घालतात आणि मला इथं त्यांनी जबरदस्ती बांधून ठेवलं आहे. पण बाळाला जन्म दिला की मी सुद्धा तुझ्या मागे येणार हे तिनं ठरवलं. कारण शशीशिवाय चंद्रा आणि चंद्राशिवाय शशी दोघेही अपूर्ण आहेत. आणि शारदा खोलीत जाऊन रवी शेटनं म्हणाल्या, शेठजी तुम्ही बाहेर चंद्राला सौभाग्यवती भव म्हणालात, याचा अर्थ शेठजी आपला अजित तू जिवंत आहे का? आणि रवी शेठ म्हणाले, हो शारदा, हो. आज मी माझ्या डोळ्यानं त्याला बघून आलोय. मी त्याच्या हातात हात दिला, त्यानं माझ्या बुटाला स्पर्श केला शारदा, आणि मी माझ्या डोळ्यांनी समक्ष त्याला जिवंत बघितलाय. आणि ज्या प्रकारे सल्याचा मृत्यू झाला होता त्यावरून मला थोडा थोडा संशय येतच होता की याला असा मृत्यू देणारा अजितच असणार. शारदा, ही इज बॅक, माय टायगर इज बॅक. आणि मला आता खूप खूप आनंद झाला. आणि त्या म्हणाल्या, शेठजी खूप आनंदाची बातमी आहे आणि ज्याला रोज प्रार्थना करत होते त्याचे पहिले आभार मानू दे शेठजी, असं म्हणून त्या मंदिरात गेल्या. दिवा लावला, देवासमोर साखर ठेवली, मग पुन्हा त्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, शेठजी पण हे सगळं झालंच कसं? आणि अजित कुठे आहे? कधी भेटेल तो आपल्याला शेठजी? आणि रवी शेठ म्हणाले, शारदा भेटेल तो आपल्याला, तू काळजी करू नकोस. असं म्हणून त्यांनी देवाला हात जोडले. मग आता संध्याकाळ झाली. आज शारदानं जेवणात खीर केली होती आणि कितीतरी दिवसांनी असं गोडधोड जेवण घरामध्ये केलं होतं आणि सगळंच्या सगळं जेवण शशीच्या आवडीचं आहे हे बघून चंद्राच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आज बरोबर 4 महिने झाले शशीचा मृत्यू होऊन आणि नेमकं आजच गोड जेवण केलं म्हणून चंद्राला दुःख वाटलं होतं. आणि ती काहीच न खाता खोलीमध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. शारदा तिच्या मागं निघाली तसं रवी शेठने तिचा हात पकडला आणि म्हणाला, शारदा आता तिला सारवायला तो येणार आहे, आपली गरज नाही, तू थांब इथेच. आणि चंद्रा आता आतमध्ये गेली आणि शशीचा फोटो छातीला लावून खूप खूप रडायला लागली. शशी तू कुठे आहेस? शशी परत ये, शशी परत ये, अशी हाक घालून घालून ती दमली आणि इतक्यात तिच्या पोटातल्या बाळानं लाथ मारायला सुरुवात केली. आता पोटातलं बाळ हालचाल करत होतं आणि त्याची ती हालचाल बघून शशीची आठवण येऊन चंद्राला आणखीन रडायला यायचं. आज शशी इथे असता तर किती कौतुक झालं असतं तिचं. बाळ पोटात लाथा मारता हा प्रत्येक बापासाठी किती आनंदाचा क्षण असतो. त्या दोघांनी मिळून त्या चिमुकल्याच्या आत चाहुली टिपायच्या असतात. पण इथं चंद्रालाच हे सगळं अनुभवावं लागायचं आणि शशी सोबत नव्हता म्हणून तिला खूप खूप दुःख वाटत होतं. आज तो तिच्यासोबत असता तर तिचं आयुष्य खूप वेगळं असतं असं तिला वाटलं. आणि रोजच्या सारखी ती रडून रडून तिथं झोपली आणि तिची गाढ झोप लागली. आणि काही वेळानं चंद्राला असा भास होत होता की तिच्या पोटावरून हळूवार कोणीतरी हात फिरवतंय. तिचा पदर पोटावरून बाजूला गेला आहे. 5.5 महिन्याचा तो गर्भ कोणीतरी फार प्रेमानं बघत होतं. फार मायेनं तिच्या बाळावरून एक पुरुषी हात फिरत होता आणि त्या स्पर्शानं चंद्राला एक वेगळीच अनुभूती मिळत होती. मग तोच हात तिच्या डोक्यावर फिरला. तिच्या गालावरून त्यानं तो हात फिरवला. इतक्यात तिची झोप चाळवली आणि तिनं तो हात पकडला. तशी चंद्रा झोपेतून जागी झाली आणि आजूबाजूला तिनं बघितलं तर कोणीच नव्हतं.
मग हा भास होता का असं तिला वाटलं, पण तिच्या अंगावरचा पदर पोटावरून बाजूला सरकला होता. साडीसुद्धा काहीशी त्या गर्भावरून खाली आली होती आणि तिला वाटलं की याचा अर्थ तो तिचा भास नव्हता. कोणीतरी आहे इथे, पण कोण होता तो, जो तिच्या पोटावरून हात फिरवत होता, असा प्रश्न तिला पडला. आणि चंद्रा पुन्हा सावधपणे झोपली. मग सकाळ झाली. रात्री खूप उशिरा झोपलेली चंद्रा मरगळलेल्या अवस्थेत उठली आणि अंघोळ करायला गेली. मग खूप दिवसातून आज चंद्रानं केस धुतले आणि ओले केस तसेच घेऊन ती आरशासमोर आली आणि तिनं आरशात स्वतःला बघितलं आणि पुन्हा नाराज झाली स्वतःचा चेहरा बघून. कारण कोणत्या विधवा स्त्रीला स्वतःचा चेहरा आणि उजळ झालेलं कपाळ बघू वाटेल ना? तसंच चंद्राला सुद्धा स्वतःचं बोडकं कपाळ बघू वाटत नव्हतं आणि तिनं आरशात पाहणंच सोडून दिलं आरशामध्ये. आणि आता चंद्रा परत फिरली इतक्यात कोणीतरी तिच्या पाठीमागून तिला घट्ट मिठी मारली आणि तिचे एका हाताने डोळे बंद केले आणि दुसरा हात तिच्या पोटावर ठेवला आणि त्या अचानक झालेल्या स्पर्शानं चंद्रा ओरडायला लागली, सोड सोड, कोण आहेस तू, सोड, बाबा बाबा कोणीतरी आहे, सोड मला, कोण आहेस तू, असं म्हणून ती ओरडत होती. आणि रात्रीसुद्धा तोच असावा असं चंद्राला वाटलं. आणि आता ती ओरडत होती आणि तिच्या कानावर आवाज आला, चंद्रा अगं मी आहे, कशाला ओरडतेस? तसं तिनं मागं बघितलं आणि चंद्राला तिच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला शशी बघून जबरदस्त धक्का बसला आणि ती तिथंच त्याला भूत बघितल्यासारखं बघून थक्क झाली आणि श श श असं म्हणत म्हणत होती, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता आणि अचानक ती चक्कर येऊन पडली आणि शशीनं तिला त्याच्या मिठीत सावरली.